मुलं शाळा असताना शाळेत निम्मा दिवस असतात आणि सुट्टी असली की मग घरी असल्यावर सतत काही ना काही खावंसं वाटतं त्यांना. आउटडोअर गेम झाले, इनडोअर गेम झाले, की काय आलं गेलं की खायला हवं असतं. तर अगदी चटपटीत रेसिपी आज आपण बनवणार आहोत खास मुलांसाठी. तसं लहान-मोठे सगळेच खातात, पण नाव मुलांचंच होतं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण इथं बनवणार आहोत चायनीज भेळ. त्यासाठी मी इथं 1.5 तांबे पाणी घेतले, त्यात मीठ घातले, 1 पळी तेल घातले. तर हे नूडल्स मी घालते यात. तर अर्धा किलो वजनी नूडल्स आहेत हे, जे आपण चाउमिन रेसिपीला वापरतो. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. फुल फ्लेमवर हे उकळवून घ्यायचंय. तर 2 ते 3 छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा छान उकळी आली आहे आणि मी गॅस बंद केलाय. बऱ्यापैकी शिजलेत आणि आता हे आपण एका चाळणीत निथळून घेतोय. तर चाळणीत निथळल्यानंतर याच्यावरून मी गार पाणी घालतीये, जेणेकरून हे चिकट होणार नाहीत, अगदी सुटसुटीत व्हायला हवेत. याची सगळी वाफ जाऊ द्यायची आपल्याला. तर निम्मे नूडल्स मी पातेल्यात ओतून घेतीये, जेणेकरून याची वाफ लवकर जाईल. आता यात घालायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लोअर. तर नूडल्स छान गार झाल्यानंतर मी यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातले. चवीनुसार मीठ घालायचं आहे यात. टॉस करून घेतलंय व्यवस्थित अशा प्रकारे, जेणेकरून कॉर्नफ्लोअर आणि मीठ याला लागेल अशा पद्धतीने. तर मी इथं कढई घेतली आहे. कढईत तेल चांगलं तापलं आहे. फुल फ्लेमवर मी तेल तापवून घेतलं आहे आणि ह्यात आता नूडल्स घालूया. खूप असे नूडल्स घालायचे नाहीत, कारण याचा उकळीत खळखळून असा फेस वर येतो. काळजीपूर्वक हे नूडल्स घालून घ्यायचे आहेत. फुल फ्लेमवर नूडल्स घालून घेतलेत आणि हे छान परतून तळून घ्यायचेत आपल्याला. तर फुल फ्लेमवरच हे तळून घेणार आहे. व्यवस्थित उलटून घ्यायचे. थोडेसे लालसर झालेत की हे निथळून काढून घेऊया अशा पद्धतीने. आता परत आपण दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता नूडल्स घातल्यानंतर कसा खळखळून फेस येतो. फेस कमी झाला की लगेच पलटी करायचं आहे. फुल फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लालसर रंगावर तळले गेले की हे काढून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे नूडल्स तळून घ्यायचे. तर फुल फ्लेमवरच मी हे सगळे नूडल्स तळून घेतलेत. तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित आपले सगळे नूडल्स तळून झालेत. आता हे नूडल्स तुम्ही 15 दिवसासाठी एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही रेसिपी ही बनवू शकता. तर इथं बघा 2 चमचे बारीक कट केलेला लसूण, 1 चमचा आलं, 1 कांदा उभा चिरून घेतला आहे, 1 शिमला मिरची चिरून घेतली आहे, अर्धा कप गाजरनी, 1 कप कोबी घेतला आहे, बारीक कट करून घेतलं आहे. इथं 2 पळ्या तेल घातलं आहे. 2 ते 3 पळ्या तेल घालायचं आहे. त्यात लसूण घातलं आहे, आलं घातलं आहे आणि यात कांदा घालून परतून घेऊया. तर 1 मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे फुल फ्लेमवर अशा पद्धतीने. जास्त नाही परतायचं, 1 मिनिट बस झालं. आता यात मी सगळ्या भाज्या घालून घेते. कोबी घातलं आहे, गाजर घातलं आहे, शिमला मिरची घालून घेऊया. 1 चमचा घालायचा आहे आपल्याला टोमॅटो सॉस. 2 चमचे घालणार आहे मी शेजवान चटणी आणि 1 चमचा घालणार आहे सोया सॉस. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 30 सेकंद फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे, कारण भाज्यांचा क्रंच यात राहिला पाहिजे. पाव चमचा मिरपूड घातली मी यात. व्यवस्थित परतून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आता गॅस ऑफ करून आपल्याला पॅन खाली घ्यायचा आहे आणि आता हे जे नूडल्स तळलेले होते ते मी यात घालून घेते. तर भाज्यांच्या क्वांटिटीनुसार आपण यात नूडल्स ॲड केलेत, जेणेकरून भाज्यांचा क्रंच राहिला पाहिजे, टेस्ट आली पाहिजे. खूप असं नूडल्स घालायचे नाहीत. तर इथं तुम्ही बघू शकतात अगदी झटपट टेस्टी आपली भेळ तयार झाली आहे. वरून गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर
आणि चिरलेली कांद्याची पात घालते. छान मिक्स करून घ्यायचे. तर अगदी झटपट इन्स्टंट आपली चायनीज भेळ घरच्या घरी तयार झाली आहे. एका प्लेटमध्ये काढून वरून आपण छानपैकी लिंबू पिळून हे सर्व करू शकतो अशा प्रकारे. तर झटपट आपली चायनीज भेळ रेडी झाली आहे. तर मग आपली चटपटीत भेळ खायला सगळ्यांनीच या. तुम्हीही बनवून बघा, सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. लहान मोठे सगळे आवडीने खातील. मधल्या वेळेत तुम्ही कधीही बनवू शकता. इन्स्टंट रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.